तर देव माणूस या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला भेटणार आहे. तो म्हणजे असा की गोपाळ माधुरीची बॉडी पुरून टाकत होत आहे, आता सगळ्यांना समजणार आहे. तर काय आहे सविस्तर माहिती, चला जाणून घेऊया. त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि आपलं चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा. तर आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला भेटतं की माधुरीचे वडील गोपाळच्या घरी आलेले असतात. ते आपावरती आरोप करत असतात की माझ्या मुलीला तूच गायब केलेला आहेस आणि माझे पैसे सुद्धा तू चोरलेले आहेस आणि त्याचमुळे मला आता तुझ्या घराची झडती घ्यायची आहे असं ते म्हणत असतात. आणि मग अशी जबरदस्ती करून माधुरीचे वडील पहिल्या वेळेस घरामध्ये घुसतात, पण आपा मात्र माधुरीच्या वडिलांना घराच्या बाहेर काढतात. आपा माधुरीच्या वडिलांना घरामध्ये घ्यायला तयारच नसतात. गावातील सरपंच आणि इतर लोकही म्हणत असतात की घराची झडती घेऊ द्या, पण आपा मात्र घराची झडती घेऊ द्यायला तयारच होत नसतात. आणि मग त्यानंतर आपल्याला पुढे असं पाहायला भेटतं की गोपाळ या सगळ्यांचा गोंधळ पाहत असतो आणि मग तो स्वतःशीच म्हणत असतो की जर त्यांनी वाड्याची झडती घेतली तर मला काहीच अडचण नाही, पण हा जर वाड्याच्या पाठीमागे गेला तर मला अडचण होईल. त्याआधीच मला माधुरीची बॉडी लपवून ठेवावी लागेल. आणि मग असं बोलून तो पाठीमागे जातो आणि पाठीमागे तो एक खडा करत असतो. आणि मग त्यानंतर आपल्याला पुढे असं पाहायला भेटतं की बराच गोंधळ झाल्यानंतर आप्पा त्याला घराची झडती घेण्याची परवानगी देतात. आणि मग त्यानंतर सगळे घरामध्ये आल्यानंतर गोपाळची आई माधुरीच्या वडिलांना बोलत असते की ते तुझे दाजी आहेत आणि तू त्यांच्यावर थोडा तरी विश्वास ठेव. ते तुझ्या मुलीला का बरं लपवून ठेवतील. आणि मग असं बोलल्यानंतर माधुरीचे वडील म्हणतात की जर याने लपवलं नसेल तर याच्या पोराने लपवलं असेल. आणि मग सगळे बघतात तर त्या ठिकाणी गोपाळ नसतो. आणि मग लाली म्हणते की मी त्यांना बोलून आणते. ती रूममध्ये जाते आणि बघते तर त्या ठिकाणी गोपाळ नसतो. तर असं काय आपल्याला आजच्या भागामध्ये पाहायला भेटलेलं आहे. आणि पुढील भागाचा सुद्धा प्रोमो आता नुकताच प्रदर्शित झालेला आहे. त्यामध्ये आपल्याला असं पाहायला भेटतं की लाली बाहेर येते आणि सगळ्यांना सांगते की गोपाळ रूममध्ये नाही. आणि मग त्यानंतर आपल्याला पुढे असं पाहायला भेटतं की सगळे वाड्याच्या पाठीमागे येतात. त्या ठिकाणी गोपाळ थांबलेला असतो आणि मग गोपाळची कॉलर पकडून माधुरीचे वडील विचारतात की माझी मुलगी कुठे आहे. आणि मग त्यानंतर आपल्याला पुढे असं दाखवण्यात आलेलं आहे की माधुरीच्या वडिलांचं लक्ष त्या ठिकाणी ठेवलेल्या पेंडीकडे जाते, ज्यामध्ये गोपाळने माधुरीची बॉडी लपवून ठेवलेली असते. आणि मग त्यानंतर आपल्याला पुढे असं दाखवण्यात आलेलं आहे की ते पाहिल्यानंतर सगळ्यांना मोठा धक्काच बसतो आणि गोपाळची आई सुद्धा आपल्याला यामध्ये रडताना दाखवण्यात आलेली आहे. म्हणजेच उद्याच्या भागामध्ये आपल्याला कदाचित माधुरीची बॉडी सगळ्यांना सापडली असं पाहायला मिळू शकतं. तर मालिकेमध्ये दाखवण्यात येणाऱ्या या ट्विस्टबद्दल तुम्हाला काय वाटतं, कमेंट करून नक्कीच कळवा. त्याचबरोबर जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि आपलं चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.